सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका तरुणास ताब्यात घेतलाय। गुप्त बातमीद्वारा मार्फत मिरजगाव शिवारातील क्रांतीसूर्य महात्मा फुले पुलाखाली एक इसम विनापरवाना गावठी कट्टा बाळगून थांबलेला असल्याची माहिती सोमवारी पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अभंग तसेच पोलीस अंमलदार हृदय घोडके, भीमराज खरसे, श्यामसुंदर जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे व महादेव भांड यांच्या पथकाने मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार सुनील खैरे, समीर सय्यद व अशोक रक्ताटे यांना मदतीसाठी बोलावून संयुक्तपणे कारवाई केली आहे। बारदारी रस्त्यावरील गर्भगिरी फाट्याजवळ मध्यरात्री थरारक दरोड्याची घटना घडली आहे। लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला वाहन थांबवलेल्या तरुणाच्या गळ्याला कोयता लावून 3 अनोळखी इसमांनी त्याच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,82,000 रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला। या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सुलभ अंबादास नरसाळे यांनी फिर्याद दिली आहे। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला घेण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांची नोंद अधिक प्रमाणात वाढवण्यात यावी। जिल्ह्यात असलेल्या अंगणवाडी सेविकांना दरमहा नोंदणीचे उद्दिष्ट ठरवून द्यावे। प्रत्येक अंगणवाडी सेविकेने दरमहा 250 पेक्षा अधिक नोंदणी करावी। या कामी आरोग्य मंत्र्यांचीही मदत घेण्यात यावी। योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिल्या। जिल्ह्यातील बिबट्यांचा वावर व त्यातून होणारा मानवी संघर्ष रोखण्यासाठी वन विभाग आता पूर्णपणे सज्ज झालाय। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला सुमारे 8,26,00,000 रुपये किमतीची अत्याधुनिक रेस्क्यू सामग्री देण्यात आली आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नवीन साहित्याचं लोकार्पण करण्यात आलं। आता बिबट्या किंवा इतर वन्य प्राण्यांच्या बचाव कार्यासाठी वन विभागाकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे। अकाली पीडित शेतकऱ्यांना जमिनी त्यांच्या वारसांना परत करण्याच्या आश्वासनाला वर्ष उलटलं, मात्र राज्य शासनाच्या वतीने जमिनी देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही। उलट सदर जमिनी शेतकऱ्यांना देण्याऐवजी धनदांडग्या उद्योजकांना देण्याचा घाट शासन घालत आहे। या विरोधात आता अकाली पीडित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत तातडीने अकाली पीडितांना त्यांच्या जमिनी दिल्या नाही तर आरपारची लढाई लढण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी दिलाय। तर टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत किलोमीटर अंतराची चाचणी रविवारी घेण्यात आली। लवकरच नगर ते मनमाड काम पूर्ण होणार असून यामुळे सुपरफास्ट होणार आहे। या पूर्ण मार्गात इंजिनचा वापर होत आहे। गेल्या 3 वर्षापासून नगर ते रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे। यापूर्वी नगर ते मनमाड चाचणी घेण्यात आली। नगर ते मनमाड मधील किलोमीटर डबल लाईन रेल्वेची चाचणी घेण्यात आली आहे। वांबोरी शाळेजवळील सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत। वांबोरी पाणी पुढे जाऊ दिले जाईल। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा सुरळीत करावी। महावितरणाचे यासह स्थानिक ग्रामसभा चांगलेच ठरल्याचं दिसतंय। यावेळी ग्रामस्थांनी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालंय। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सभा घेण्यात आली। ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या काही दिवस बाकी असताना शेवटी ग्रामसभा होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती पूर्ण करत समस्या मांडल्या। यावेळी अनेक वादग्रस्त ठरत त्याच्यावर चर्चा झाली।
यामध्ये गावातील तसेच शाळांच्या 1 किलोमीटर अंतरावरील अवैध दारू विक्री तसेच इतर अवैध धंदे बंद करण्याचा ठराव करण्यात आला. नगर तालुक्यातील बहुतांशी नागरिकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. शेती व त्याला जोड व्यवसाय म्हणून दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमी शेतीवर परिणाम होतो, परंतु दुग्ध व्यवसायामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गाड्या जात आहेत. दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असणारा चारा म्हणून गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. श्रीरामपूर येथील दत्तनगरमध्ये दारू पिऊन मारहाण करत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने लाकड्याने डोक्यात मारून आणि गळा आवळून खून केला. या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी पत्नी रश्मिता मानसकुमार शाहू हिने खुनाची कबुली दिली आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व मन सुन्न करणारी आहे. गेली अनेक वर्ष विधानसभेत व मंत्रिमंडळात त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मला मिळाली. अतिशय विकासात्मक दृष्टिकोन, कामकाजातील व्यक्तिशीलपणा, प्रशासनातील शिस्त व राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करणारा एक जिव्हाळ्याचा मित्र आपण गमावला आहे. त्याचे दुःख शब्दात मांडणे कठीण आहे, असं राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.